10,000 20,000 अगदी 200-300 पण कुठल्या कुठल्या व्हिडिओला आलेले आहेत. व्ह्यूजच येत नाहीत तर पैसे कसे येतील. 2 व्हिडिओ व्हायरल झाले, एक व्हिडिओ जवळजवळ मिलियन मध्ये गेला व्ह्यूज. किचन मध्ये आमच्या एकदम सिंपल आहे, या बाजूला खिडकी आहे, इथं किचन आहे, खिडकीचा प्रकाश पडतोय ऑलरेडी, मग तिथंच मी स्टँड ठेवलंय आणि स्टँड वरती मोबाईल आणि मोबाईलच्या खाली कढई. माझ्या सासूबाईंना जेव्हा कळलं नाही तेव्हा त्यांनी असं म्हणजे थोडासा विरोध केला होता. आजूबाजूचे दाखवतात की हे बघ तुझी सून असं. बघितल्यावर बरं वाटतं त्यांना. पण एक लेडीज होती, तिनं चॅनेल चालू केलं होतं आणि माझाच डीपी जो आहे तो पण माझाच होता, नाव पण माझं आणि व्हिडिओ पण माझंच टाकते. माझं जे चॅनेल आहे तेच त्यांचं चॅनेल पण माझं म्हणून दाखवायचं, असं ते एक प्लॅनिंग होतं. नमस्कार वायटी फॅमिली. आज तुमच्या मैत्रिणीला घेऊन आले बरं इन्फ्लुएन्सर्सच्या जगात. नाही कॉपी नाही करत आहे, लगेच कमेंट कराल. खरं तर कोण आहे आज आपल्या बरोबर याची एक हिंट देते. तर मंडळी, लोकसत्ता ऑनलाईनच्या इन्फ्लुएन्सर्सच्या जगात आपलं खूप खूप स्वागत. आज आपण अशा एका इन्फ्लुएन्सरला भेटणार आहोत ज्या युट्यूबवर त्यांच्या आवाजासाठी खूप प्रसिद्ध आहेत. जिरं मोहरी कढीपत्ता सारखे त्यांचे तडतडते बोल आणि शेंगदाण्याच्या कुटासारख्या खमंग गप्पा मारत त्यांनी 5 लाखाची वायटी फॅमिली जमा केली आहे. आज आपण त्यांचा रेसिपी पलीकडचा प्रवास जाणून घेणार आहोत. तर लगेचच भेटूया जगात भारी कोल्हापुरी याला खरं खरं उदाहरण म्हणजेच मूड अँड फूड मराठीच्या रेश्माताई. नमस्कार. कशात? मस्त मजेत. तुम्ही? कसं चाललंय? मस्त. युट्यूब कसं चाललंय? ते पण मस्त. एकदम रिलॅक्स व्हा. आज आपण गप्पा मारायच्यात. तुमचा प्रवास एक म्हणजे जशा रेसिपी तुम्ही एकदम बिंदास सांगता ना, जो आवडतो ना तुमचा आवाज, त्याच आवाजात एकदम मनसोक्त उत्तरं द्या. ठीक आहे, आपण सुरू करूयात. तर सगळ्यात पहिला प्रश्न, मूड अँड फूड मराठी कधी झाली सुरुवात आणि हे नाव कसं सुचलं? ऍक्च्युली मी 2020 ला चालू केले चॅनेल, 14 डिसेंबरला. तर त्याच्या आधी मी रेश्मा किचन असं ठेवायचं ठरवलेलं, पण ते काही व्यवस्थित वाटत नव्हतं. मग असं अचानकच डोक्यात आलं की म्हणजे एखादा पदार्थ खायची इच्छा झाली की तो पाहिजे असतो आपल्याला. ते मूड अँड फूड असं ते थोडंसं, मग मी मूड अँड फूड मराठी असं नाव ठेवून दिलं. अच्छा. आता तुम्ही म्हणालात की 2020 बरोबर, 2020 ला सुरुवात झाली. त्याच्या आधी काय करत होता तुम्ही? कसं होतं तुमचं आयुष्य? रुटीन काय होतं? त्याच्या आधी म्हणजे हेच आपलं रेग्युलर गृहिणी करतात तेच. उठायचं, जेवण वगैरे करायचं, घरातली सगळी कामं आहेत. पिल्लू नव्हता तेव्हा, नाही होता थोडं, म्हणजे लहान होता त्याच्यामुळं, आणि तो जास्त काही दमवत पण नव्हता असं. युट्यूब चॅनल म्हणजे तुम्ही चॅनल बघत होतात इतरांचे किंवा असं, ती कल्पना कधी सुचली की आपण एक युट्यूब चॅनल सुरू करावं? त्याच्याबद्दल काय सांग? ऍक्च्युली मी म्हणजे मला काहीतरी घर बसल्या काहीतरी करायचं होतं आणि मिस्टरांचं ऑफिस USA टायमिंगवर आहे, त्याच्यामुळं ते दिवसभर घरी असायचे. पिल्लूला बघायला होतेच ते म्हणा. तो जास्त दमवत नसल्यामुळं मला असं वाटायचं की काहीतरी केलं पाहिजे. आता सासू सासरे इथं नाहीयेत, त्याच्यामुळं त्याला घ्यायला पण कोणीतरी पाहिजे. मग बाहेर तर काही जाऊ शकत नव्हते, म्हणून म्हंटल काय करायचं. म्हणून मी ऑनलाईनच असं सर्च केलं की घर बसल्या काय करता येईल. त्याच्यामध्ये बरेच ऑप्शन होते. 2-3 मी करून बघितले. म्हणजे ट्युशन घेतलं. आमच्या बिल्डिंग मधली 3-4 पोरं येत होती ट्युशनला. तर हा लहान असल्यामुळे तोच त्यांचे बुक्स वगैरे ओढायचा. तर अगदी 15 दिवसच घेतला असेल, नंतर बंद केलं. म्हणजे परत मशीनचं सुद्धा आहे. आमच्या बाजूच्या काकूंनी मला मशीन दिली होती. मला काही जास्त असं शिवता वगैरे येत नाही काही परफेक्ट, पण माझ्या बहिणीची मशीन होती. मी माहेरी आधी म्हणजे करत होते ते, त्याच्यामुळे मला फक्त चालवता येत होते असं. मग अल्टरिंग वगैरे करत होते असं. तिथून मग युट्यूब कडे, कारण कसं होतं ना, तुम्ही बोलताना छान वाटतं लोकांना की म्हणजे एकदम बिनधास्त त्यांचा एक आवाज आणि चला पटपट सबस्क्राईब करा वगैरे, कमाल वाटतात ती वाक्य. पण कसं आहे, युट्यूब आहे एक काही म्हटलं तरी सोशल मीडिया आणि थोडंसं एक भान सांभाळून बोलावं लागतं. तर ते आपल्याला जमेल, आपण असं बोलू शकतो, ही कधी म्हणजे हा विश्वास तुम्हाला कधी वाटला? ऍक्च्युली मी लहानपणापासून भाषण वगैरे खूप केलेली आहेत आणि जिल्हा स्तरापर्यंत माझे असे काय बोलतात नंबर वगैरे आलेला आहे. माझ्याकडे भरपूर सर्टिफिकेट आहेत, पण ती आता माहेर आहेत आणि ती आता रद्दीतच जमआहेत असं थोडक्यात आपण समजूया. तर भाषणाची सवय आहे भरपूर, म्हणजे स्टेज डेअरिंग तर आहेच माझ्याकडं. आणि म्हणजे कॉलेजला असताना कविता वगैरे करत होते असं. बोलायला मी असं दिवसभर माझ्यासोबत कोणी गप्पा मारल्या तरी सुद्धा मी बोलू शकते. अगदी समोरच्याला कंटाळा सुद्धा येणार नाही, एवढं बोलू शकते. त्याच्यामुळे मग मला वाटलं की करूया म्हणून.
मग मी एक हिंदी चॅनेल होतं, तर त्याच ह्याच्यामध्ये बघितलं की काय करता येईल. तर त्या लेडीजनी सगळ्यात लास्ट ऑप्शन दिला होता की युट्यूब चॅनेल चालू करा. मग आता म्हणजे युट्यूब चॅनेल चालू करा तर काय करायचं नेमकं. मग ह्यांना विचारलं मी, तर ते म्हणले ऑनलाईन वगैरे सगळं हे असते, फ्रॉड असतं आणि कोण काय बोलतं तुझ्या मनाला लागल आणि परत आणि रडत बसतील असं तसं. हे म्हंटले मला. म्हंटल नाही, आपण रेसिपी करायची, आपण थोडीच काय म्हणजे दुसरे असे लोकांना आवडणार नाही असं थोडीच करायचे. आणि मला वाटायचं की आता रेसिपी करणारे म्हटल्यावर कोण ट्रोल वगैरे करतंय तेव्हा, साधं जेवण तर आहे ते दाखवायचंय, पण त्याच्यात सुद्धा हे ट्रोलिंग वगैरे आहे हे मला कळल्यानंतर जरा विशेषच वाटलं. पण तेव्हा युट्यूब आता सुरू करायचं हे ठरवलं तुम्ही, पण युट्यूब चॅनल एक उघडणं ना स्वतःचं, त्याच्यापासूनच अनेक टेक्निकल गोष्टी असतात की त्याच्यात अगदी मॉनिटायझेशन साठी ते क्रायटेरिया काय, मग ते युट्यूब स्टुडिओ डाउनलोड करा वगैरे वगैरे. तर या सगळ्या गोष्टींचा अभ्यास कुठून केला, त्यात कोणाची मदत झाली का? मदत म्हणजे हे कारभारी करतात मदत, मला काही अडलं नडलं तर तेच करतात. आणि मला काही असं समजत नसेल तर तोच माझा जो क्वेश्चन आहे तोच युट्यूबवर सर्च करते की हिंदीमध्ये. मग 2-3 आहेत टेक्निकल चॅनेल जे व्यवस्थित माहिती देतात, त्यांचे व्हिडिओ बघते आणि तसं परत म्हणजे युट्यूबवरच साधारण तुम्हाला युट्यूब चालू केले मी, आयडिया आली. बरं, रेसिपीचं चॅनल म्हणजे तुम्हाला हे कळलं की आता आपण चॅनल उघडायचंय, मग रेसिपीच का? कारण तुम्ही ट्युशन घेत होतात किंवा तुम्ही छान बोलता किंवा तुम्ही एक साधारण लाईफस्टाईल ब्लॉग तर म्हणजे खूप इझिली केले जातात, अनेक जण करतात, मग त्यातही रेसिपी म्हणजे तुम्हाला जेवणाची आवड होती की कसं काय, ते कसं ठरलं? जेवण म्हणजे मी 10वी पर्यंत जेवण बनवलंच नाही कधी. म्हणजे माझी बहीण होती, बहिणीचं लग्न होईपर्यंत तीच बनवत होती. ती मला सांगायची अगं मला हेल्प कर, म्हणजे काहीतरी चिरून दे, झाडू तरी मार असं. पण मी तिला म्हणजे फसवून वगैरे खेळायला असं 10वी पर्यंत. नंतर तिचं लग्न झालं, मग आई शेतातलं काम करायची, ऑब्व्हियसली मला ते करावंच लागणार होतं घरातलं. मग 10वी पासून मी पुढं जेवण वगैरे बनवायला चालू केलं. आधी थोडंसं चहा भात वगैरे करायची, आई शेतात नाही येईपर्यंत चहा भात, नंतर आई करायची आमटी भाजी, नंतर भाकरी, सगळ्यात शेवटची भाकरी मी घातलेली असायची असं, म्हणजे शिकण्यासाठी. म्हणजे तेव्हा नंतर एक लग्न झाल्यावर ती सवय लागली जेवण बनवायची म्हणून आवड, नाही तर असं जेवण आधीपासून असं नव्हतं? आधीपासून नाही, 10वी पासून. म्हणजे बहिणीचं लग्न झालं आणि मला ते अंगावरच आलं, माझ्या घरातली सगळी कामं अंगावरच आली, असं झालं ते. मग जसं जसं मला सगळा स्वयंपाक यायला लागला तसं मग आईनं पण ते तूच कर बाई असं मग ती पूर्ण जबाबदारी. तुमचं म्हणजे तुमच्या गावाबद्दल पण अनेकांना, स्पेशली तुमच्या बोलण्याच्या शैलीवर ना गावाबद्दल अनेकांना, तुमचं गाव कुठलं आहे मूळ? मी माझं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शाहूवाडी तालुका आहे, तिथं खेडेगाव आहे, म्हणजे अगदी 5-6 गल्ल्या असतील असं गाव आहे, एकदम छोटस आहे. गावाचं नाव पण खेडेच आहे. अच्छा, तुम्ही जेव्हा आता पुण्यात आलात तर कसं होतं ना, आपल्या गावाकडचं खाण्याची पद्धत एक वेगळी असते, जेवण वेगळं, चवच वेगळी असते. ते म्हणतात ना गावची माती पाणी सगळं. तर इथे आल्यावर पुण्यात कधी आलात तुम्ही, म्हणजे वडगावला जिथे असतात? पुण्यामध्ये मी 2020 लाच आले. म्हणजे लग्न झाल्याच्या नंतर इकडे पुण्यात नाही? लग्न झाल्यानंतर मुंबईला होते. अच्छा, विरारला. नंतर विरारवरून गावी गेले डिलिव्हरीसाठी. देवांशच्या वेळी मी प्रेग्नेंट होते. नंतर तो झाल्यानंतर एक वर्ष 2 महिन्यांनी इकडे आलो आम्ही. अच्छा, म्हणजे सगळा हा कोल्हापूरवरून मुंबई पुणे सगळा प्रवास आहे. या प्रत्येक ठिकाणी खाण्यामधल्या कुठल्या गोष्टी म्हणजे तुम्हाला आवडल्या प्रत्येक ठिकाणच्या, त्याच्याबद्दल काय सांगाल? मला आमच्याकडचं जेवण तर आवडतं आणि डाळ वरण भात हे म्हणजे शहरात बघितलं तर वरण भात फिक्स असतो, संध्याकाळी म्हणा किंवा सकाळी म्हणा, पटकन वरण भात फिक्स असतोय. तर आमच्याकडे असं नाही, वरण म्हणजे उपवास असेल किंवा काही पाहुणे वगैरे येणार असतील तेव्हा वरण बनवलं जातं. वरण हा प्रकार फार कमी, आठवड्यातून एकदा, 15 दिवसातून एकदा. आमटी म्हणते ना मी, कालवण, तो प्रकार. भाज्यांचा पातळ रस्सा, त्याला आमटी म्हणतात, तो प्रकार आमच्याकडे खूप होतो. त्याच्यामुळं असं आता बाजूवालीला जर सांगायचं म्हटलं की बाबा मी स्वयंपाक काय केलंय असं विचारल्यानंतर आपण म्हणतो ना की बाबा हे वांग्याचं कालवण केलंय, तर त्यांना विशेष वाटायचं वांग्याचं कालवण काय असतं, कारण ते वरण भात खाणारे. आणि वांग्याची भाजी ठीक आहे, वांग्याचं कालवण काय? बरोबर, तसा प्रश्न पडत. पण मग हे जेव्हा तुम्ही करायला लागला, तुम्ही, मला आठवते तुम्ही सुरुवातीला काही शॉर्ट्स मध्ये सांगितलं होतं की तुमची खाणं मेस आहे, बरोबर? तुम्ही काही म्हणजे कसं, ते काय काम आहे आणि कसं करता तुम्ही? आधी करत होतात युट्यूबच्या की नंतर? नाही, आधी युट्यूबच्या
युट्यूबच्या आधी नाही, नंतरच चालू झाले हे. म्हणजे तुमचे व्हिडिओ बघून लोकांनी अनेकांनी सांगितलं होतं ना. हा, मला हेही आठवते की आम्हाला पण टिफिन द्याल का वगैरे. द्याल का, होय. भरपूर लोक विचारतात, पण आता सगळ्यांना देणं काही शक्य नाही होत आणि मी एकटीच करणार आहे. घर बघून, त्याला बघून, त्याचा स्कूलचा अभ्यास वगैरे सगळं बघून मी 4च टिफिन ठेवते तसे, जास्तीत जास्त दिवसाला 4 टिफिन. दिवसाला 4. आणि त्यात पण अनेक जण कौतुक करतात की तुम्ही अगदी भरभरून डबे भरून देतात. मला तो टिफिन भरलेलाच दिसला पाहिजे, थोडंसं कमी झाला तरी असं वाटतं अरे कमी दिसतोय असं, थोडंसं घालायचं. म्हणूनच कदाचित अनेक जण तुमच्याकडे आणखी इन्क्वायरीसाठी पण येत असतील. पण जेव्हा सुरुवात केली ना, तेव्हा ग्राहक जमा करणं किंवा एखादी डब्याची ऑर्डर पण मिळवणं ते सुरुवातीच्या टप्प्यात कठीण असतं. नंतर त्याची पब्लिसिटी लोकांच्या थ्रू होत जाते, हा वेगळा मुद्दा. तुम्ही एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं की पहिलं तुमचं जे कस्टमर होतं मेससाठीचं, ते तुम्ही मिळवण्यासाठी फार अनेकांशी बोलला होतात. अनेक जण तुम्हाला बघून असे व्यवसाय सुरू करतात. तर नेमकं काय ती सिस्टीम असावी, कशा प्रकारे त्यांनी सुरुवात? ऍक्च्युली आमचा फायनान्शियल प्रॉब्लेम होता तेव्हा, आणि माझं पेमेंट पण येत नव्हतं युट्यूब वरून. म्हणजे पहिलं दुसरं पेमेंट आल्यानंतर 1.5 वर्ष काही पेमेंटच आलं नाही मला. आणि मग हे आता घरात कमवणारे हे एकटेच होते. सासू सासरे थोडे एजेड आहेत, त्याच्यामुळे आजारपण वगैरे असतात भरपूर, आणि फायनान्शियल प्रॉब्लेम. मग मला वाटायचं की काहीतरी असं हातभार ह्यांना लावला पाहिजे म्हणून मग मी मेस चालू केली. तर आमच्या बाजूवालीला असंच सांगितलं मी की ताई मी असं करायचं म्हणते, तर कोणी असेल नजरेत तर सांगा म्हणून. म्हणजे दोघी तिघींना असं बिल्डिंग मध्ये आमच्या सांगून ठेवलं. तर ती म्हटली आहे अगं, एक गावाकडची आमची मुलगी आहे, जॉबसाठी आली इथं, तर विचारते मी तिला. मग ते त्या पोरगीने लावला डबा, आणि ती माझ्यासाठी लकी ठरली. तिच्यामुळं मला अजून 2-3 डबे यायला लागले असं. मग म्हणून मी तेच विचारलं की जर असा तुमचं बघून किंवा तुम्ही करताय ते, कारण तुम्ही एक आता इन्फ्लुएन्सर या पदापर्यंत पोहोचलात, कारण 5 लाख जवळपास सबस्क्रायबर्स आहेत तुमचे, बरोबर? होतील ना आता, लवकरच होतील. येस. तर तुम्हाला बघून अनेक जण असा व्यवसाय करायला बघतात, तर तुम्ही अशा लोकांना काय सल्ला द्या? मेस मध्ये सुद्धा खूप हे आहे, म्हणजे फायदा आहे, नाही असं नाही. अगदी आपल्या घरातला खर्च निघून थोडेफार सेव्हिंग मध्ये पण राहतात पैसे, असं आहे. आपल्याबरोबर आज देवांश पण आहे, नंतर मी त्याला तुम्हाला भेटवते. तो आता तिकडे लांबून हाक मारतोय आई म्हणून. तर म्हणजे गावाला ज्या लेडीज मुंबईला वगैरे आहेत ना, तर त्या म्हणजे असं जास्त वगैरे शिकलेल्या नाहीयेत. मग त्या कसं मेस चालवतात आणि गावाकडच्याच लोकांना टिफिन देतात. मग हे मी आमचीच एक रिलेटिव्ह आहे, तिला विचारून मग मी कसं असतं हे विचारून चालू केलं. तुम्ही आता मध्ये मेन्शन केलं की मध्ये 2-3 वर्ष का काहीतरी पेमेंट येत नव्हतं, म्हणजे तुमचं युट्यूबचा प्रवास पण खूप टप्प्याटप्प्यात झाला की पहिलं व्हिडिओ वगैरे केले तेव्हा ते हिट झाले होते आय गेस, बरोबर? कारण त्याच्यानंतर मॉनिटायझेशन सुरू झालं, मग बंद झालं, मग पहिले 2 व्हिडिओ हे झाले. कुठला पहिला व्हिडिओ होता? चपाती फुगवण्याचा व्हिडिओ तो, आणि एक खारी डाळीचा व्हिडिओ व्हायरल झाला. म्हणजे ती मूग डाळीचं बनवलेलं तेच ना, ते तळून हरभऱ्याचं? अच्छा, हा. मी बघते पण कधीतरी पटकन डाळींची नावं लक्षात नाहीये. तर मी हे विचारत होते की नेमकं ते कशामुळे झालं होतं पेमेंट रखडलेलं, त्याचं काही विशेष कारण? की नाही, 2 व्हिडिओ व्हायरल झाले आणि नंतर काय म्हणजे ते एक व्हिडिओ जवळजवळ मिलियन मध्ये गेला व्ह्यूज. चपातीचाच. तर त्याच्यानंतर व्हिडिओ व्हायरलच होत नव्हते, मग नॉर्मल व्ह्यूज येत होत्या, अशा 10,000 20,000, अगदी 200-300 पण कुठल्या व्हिडिओला आलेले आहेत असं. त्याच्यामुळं म्हणजे आता व्ह्यूजच येत नाहीत तर पैसे कसे येतील असं झालेलं. अच्छा. पण तुम्ही कन्सिस्टंटली व्हिडिओ टाकत होतात तेव्हा, पण फक्त व्ह्यूजचा इश्यू होता. मग हे खरं तर म्हणजे, आणि आपण जितकं जर एवढं मी कसं पहिलं फक्त रेसिपी सांगायची, आता रेसिपी सांगायला ती तुम्हाला पण येते, मग मी हिची कशाला बघू असं व्हायचं. मग थोडंसं काहीतरी इंटरेस्टिंग करून सांगितलं त्याला की लोक अरे पुढे काय होईल करून. तुम्ही आणि ते कॅप्शन्स पण खरं तर खूप भारी लिहिता, त्याच्याबद्दल काही वेगळं कोणी हे सुचवलंय का तुमचं तुम्हीच काही? नाही, मीच असं हे केलंय. म्हणजे आपण चॅटिंग जरी करत असलो तरी एक इमोजी टाकून बोलू शकतो. काय तुमचं, कुठली ती बाई, अशी बाई आणि अशी बाई, एक 2 व्हिडिओ मध्ये मी ऐकलं होतं. बरं, कमेंटवर ना आता आपण म्हणजे मी कमेंटकडे वळते. खरं तर हा सगळ्या तुमच्या प्रेक्षकांच्या वतीने मी आज हा प्रश्न विचारते. तुमचे रेसिपीज म्हणजे तुम्ही म्हणालात तसं जे आपण घरगुती करतो ना त्या पद्धतीच्या असतात, त्याच्यामध्ये काही तुमच्याकडच्या गोष्टी तुम्ही वापरता, स्पेशली जिरं मोहरी कढीपत्ता, शेंगदाण्याचं कूट. तुमचं कौतुक करणारे पण त्याच्यावरनं कौतुक करतात आणि ट्रोल करणारे पण त्याच्यावरनं. तर ह्या 4 पदार्थांवर काय प्रेम आहे तुमचं?
खूप खूप प्रेम आहे. शेंगदाण्याचं कूट स्पेशली म्हणजे तुम्ही बनवून ठेवता का डबाभर वगैरे? बनवून ठेवते मी शेंगदाण्याचं कूट. आमच्या गावाकडे शेंगदाण्याच्या कुटाशिवाय भाजीच होत नाही. अगदी ती पातळ भाजी असेल किंवा सुकी भाजी असेल, शेंगदाण्याच्या कुटाशिवाय भाजीच होत नाही. आणि अनेक जण त्याच्यावर काहीतरी चिकन मध्ये तुम्ही जिरं का काहीतरी टाकलं त्याचं काहीतरी हे झालं. काय म्हणजे तसं ऍक्च्युली मी व्हेजिटेरियन आहे आणि मला ते कसं बनवायचं माहितच नाही. मला ह्यांनीच सगळं शिकवलेलं आहे कसं कसं करायचं. आणि आमच्या गावाकडे घालतात जिरं चिकन मध्ये वगैरे. अगदी फोडणीला नाही घातलं तरी मसाला करताना ते घालतात. पुढचा एक मुद्दा असा होता की मी म्हंटल तसं तुमचे व्हिडिओ बघून अनेक जण आता करायला बघतात व्हिडिओ, पण ना तुम्ही शूट करताना ते खूप काय म्हणत, स्पेशली रेसिपीचे व्हिडिओ शूट करणं थोडं कठीण असतं, कारण तो अँगल बरोबर त्याच वेळेला ती फोडणी पडताना लागेल का. तर तुम्ही कसं सेटअप केलंय किचन मध्ये, काय आहे नेमकं? किचन मध्ये आमच्या एकदम सिम्पल आहे. या बाजूला खिडकी आहे, इथं किचन आहे. खिडकीचा प्रकाश पडतोय ऑलरेडी, मग तिथंच मी स्टँड ठेवलंय आणि स्टँड वरती मोबाईल आणि मोबाईलच्या खाली कढई कुकर काय असेल. त्याच्यामुळं जास्त सेटअप करायची गरज नाही मला. सुरुवातीपासून असंच होतं की पहिले काय बाटल्यांना डब्यांना मोबाईल वगैरे? नाही, आपण जेवता जेवता एक स्टँड असतं बघा मोबाईल बघायचं, तो मग डब्यावर ठेवायची मी इकडे किचनच्या कोपऱ्यामध्ये. शेगडी थोडीशी इकडे घ्यायची आणि त्याच्यावरती तो ठेवायचा स्टँड. ते असतं ना असं ट्रायंगल सारखं असतं बघा, तर त्याच्यावरती मोबाईल ठेवायचा आणि मग शूट करायचं. असं करत होते. नंतर मग ह्यांनी लय माझी तळमळ बघितली, बाबा हिला करायचंच आहे, तर त्यांनी फ्लिपकार्ट वरून एक स्टँड दिला. मग आता तो वापरून करायला. तो म्हणजे ह्यानं तोडला, पण तो आता दुसरा आणलाय आणि हा पण तोडलाय. अरे बापरे, तो एकदम उत्साही ऊर्जा आहे त्याच्यात खूप. आणि तो बोलतो पण युट्यूब म्हणजे व्हिडिओ मध्ये पण तुमच्या अनेकदा तो बोलत असतो. पुढचा प्रश्न मी असा विचारेन की युट्यूब जेव्हा तुम्ही सुरू केलं तेव्हा तुम्ही घरी सगळ्यांना सांगितलं होतं की आपण सुरू करतोय, मग झालं तर झालं असं सांगू असं होतं? पहिल्यांदा तर मी ह्यांना सांगितलं. ते म्हटले बघ तुला कसं वाटतंय आणि मग चालू कर. तर मी चालू केलं. मी काही घरी कोणाला विचारलं नव्हतं. आणि माझ्या सासूबाईंना जेव्हा कळलं नाही तेव्हा त्यांनी असं म्हणजे थोडासा विरोध केला होता, पण माझ्या धीरांनी आणि ह्यांनी सांगितलं समजावून की काय नाही, जेवण तर करायचंय आणि फक्त ते शूटिंग करून दाखवायचंय म्हणून. ते ऍक्च्युली जेवणाच्या व्हिडिओ काय झालेलं, मी आता आमच्या गावाला नाही का ओटा नाहीये, किचन ओटा जो असतो ना तो नाहीये, म्हणून मी माझ्या चुलत जावेच्या घरी जेवण म्हणजे पहिला पदार्थ बनवला होता, पण तो काय अपलोड केला नाही. तेच की त्याच्यामुळे तो ते अपलोड झाला नाही. मग ते त्यांना वाटलं की अरे तिकडे जाऊन काय करते, आपल्याच घरी केलं पाहिजे. पण त्याच्यानंतर सगळ्यांनी सांभाळून घेतला. आणि आता जेव्हा खूप म्हणजे हिट एक साधारण एवढे सबस्क्रायबर्स मिळाल्यावर आता त्यांची काही प्रतिक्रिया वेगळी आहे की तशीच आहे? नाही, आता वेगळी आहे. तर म्हणजे आता त्यांच्याकडे काही स्मार्टफोन नाहीये, पण आजूबाजूचे दाखवतात व्हिडिओ तुमचे, बघतात ना, आजूबाजूचे दाखवतात की हे बघ तुझी सून असं. तर बघितल्यावर बरं वाटतं त्यांना पण, आणि आमच्या माहेरी पण छान वाटतं. सांगतात कधी की कॉल करून वगैरे छान केला व्हिडिओ एखादा? 2-3 वेळा सांगितलेलं आहे. असं जास्त काही नाही. असं म्हणजे त्या स्मार्टफोन नसल्यामुळे ऑब्व्हियसली कोण दाखवेल तेव्हाच बघायचं. माहेरचं सांगत होतात काहीतरी? माहेरचं म्हणजे माझ्या आईला खूप असं हे आहे की बाबा माझ्या पोरीने काहीतरी करावं, घरी बसून राहू नये असं काहीतरी. आईचा म्हणजे फुल सपोर्ट आहे? सपोर्ट आहे फुल. आबांचं काही एवढं नाही म्हणा काय, म्हणजे त्यांची रिएक्शनच नसते काय एखाद्या गोष्टीवर असं, पण त्यांना पण बरं वाटतं की बाबा काहीतरी करते असं. हो, आज एवढी लोक ओळखतायत तुम्हाला. ते आता बघत असले ना युट्यूब आणि अचानक माझा हे आला, शॉर्ट्स आला, तर माझी चुलत वहिनी वगैरे आहे ना, त्यांना दाखवतात हे बघा रेश्मा काय करते. अरे बरं वाटतं, खूप बरं वाटतं. नाही खरंच म्हणजे आपल्याला कसं आई वडील असतातच आपल्या पाठीशी सगळीकडे, पण एक जेव्हा शाब्दिक ती एक कौतुकाची थाप मिळते त्याचं फिलिंगच वेगळं आहे. ही तुमची झाली रक्ताची माणसं, नात्यातली माणसं. तेवढंच ना तुमचं अनेक तुमच्या व्हिडिओमध्ये तुम्ही दाखवले की आज आम्ही शेजारच्या भाभीकडे जाऊन चिकन बनवलं किंवा त्यांच्याकडे शेजारी पाजारी पण खूप जोडलेले दिसतात. त्यांचा कसा पाठिंबा आहे युट्यूबच्या याला? माझा असा मन मोकळेपणा म्हणजे स्वभावच आहे तसा, त्याच्यामुळे मी भांडण असं कोणावर केलेलेच नाही की बाबा हिनं असं तू असं म्हणजे विरोध करावा की आता समजा मी त्यांच्या घरी चिकन जाऊन बनवलं आणि तिला जर व्यवस्थित म्हणजे चांगलं नाही वाटलं की बाबा नको बनवू, असं डायरेक्टली बोलायला कोणाला होणार नाही. असं म्हणजे चांगले आहेत, म्हणजे संबंध चांगले. म्हणजे मी विरारला होते तेव्हा पण माझ्या आजूबाजूचे खूप चांगले होते, आणि इथं पुण्यात आल्यानंतर सुद्धा इथले सुद्धा खूप चांगले आहेत. आणि ते काही गोष्ट करायची म्हटलं तर ते स्वतःच पुढे लागून करतात.
आता एक तुम्हाला ना युट्यूबर किंवा इन्फ्लुएन्सर म्हणून अशी वेगळी ओळख आहे, तर असं कधी होतं का की म्हणजे आता सगळीकडे वावरताना आधी लोकांची प्रतिक्रिया वेगळी होती, आता वेगळी, असा कधी फरक जाणवतो का तुम्हाला? फरक नाही काय, कारण आता जेव्हापासून शॉर्ट्स बनवते तेव्हापासून ते व्हायरल व्हायला लागलेत. तर म्हणजे थोड्या दिवसानंतर व्हायरल व्हायला लागलेत. आणि पहिलं काय असं कोण भेटत नव्हतं. आता म्हणजे असं ह्याला जरी गार्डनला जरी घेऊन गेले तरी दोघी तिघी भेटतात, स्कूलला सोडायला आणायला गेले तरी दोघी जणी भेटतात. खूप भारी वाटतं म्हणतात तुमचा व्हिडिओ बघायला, अशाच पुढे जावा. खूप भारी वाटतं, म्हणजे हे समोरच्यानं हे केल्यानंतर, कौतुक केल्यानंतर भारी वाटतं. येस. आता आपण गप्पा मारतोय त्यामध्ये मी काही प्रश्न विचारलेच, पण तुमच्या व्हिडिओ खाली पण अनेकदा कमेंटमध्ये लोकांचे प्रश्न सुरू असतात. काही कमेंट्सही असतात की ज्याच्यामध्ये सल्ला दिला जातो, काही मध्ये प्रश्न विचारले जातात. तर ते प्रश्न आता मला तुम्हाला विचारायचे आहेत आपल्या पुढच्या सेगमेंटमध्ये. तुम्ही जसं रिप्लाय मध्ये कधी कधी छान उत्तरं देता, तशी रिप्लाय आता इकडे द्यायचं. ओके, तर सुरू करूयात आपलं पुढचं सेगमेंट, कमेंटवर कमेंट. पहिला प्रश्न, तुमच्या कारभारांविषयी खूप कौतुक आहे, लोकांना कुतूहल आहे, त्यांना आपण आग्रह करून बघू, जर ते आले व्हिडिओमध्ये तर तुम्ही बघा ते येतात की नाही ते बघण्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा. तर पहिला प्रश्न मी तुम्हाला असा विचारेन, तुमची आणि कारभारांची भेट कधी झाली? आमचं अरेंज मॅरेजच आहे, त्याच्यामुळं ठरवून झालेलं लग्न. आणि माझे वडील वारकरी संप्रदायात आहेत आणि ते इकडं तिकडं असं गावोगावी कीर्तनाला वगैरे जातात. तर माझे ननंद आहेत ना, त्यांचे मिस्टर सुद्धा वारकरी संप्रदायात आहेत आणि दोघांची ओळख आहे चांगली, ननंदच्या मिस्टरांची आणि माझ्या वडिलांची. तर आमच्या आबांनी त्यांना सांगितलं की मुलीचं लग्न करायचंय, चांगलं स्थळ वगैरे असेल तर बघा म्हणून. तर ते म्हणजे तिथूनच चालू झालं की माझाच मेहुणा आहे आणि चांगला मुलगा आहे, जॉब वगैरे चांगला करतोय, असं तसं घरातले सगळं चांगलं आहे, तर देऊन टाकूया असं. आता ते खूप जवळचे आहेत असे, त्याच्यामुळं जास्त असं माहिती वगैरे काढून साधारण. ओके, पण जेव्हा बघायला आले होते ना, तुम्ही म्हणालात जसं कांद्या पोह्यांचा कार्यक्रम वगैरे झाला होता, तर तुम्हाला त्यांना बघितल्यावर असं वाटलं होतं का की हा चांगलं स्थळ आलंय, चांगलं लग्न वगैरे करायला पाहिजे, असं काही होतं का? हो, असं होतं की, मग कारण मला आधी जी स्थळं यायची ना, आधी 2-3 स्थळं येऊन गेली, मग त्याच्यामध्ये असं विचारायचे लोक की तुला बहीण भावंड किती, तुझं शिक्षण किती, पुन्हा तुझं गोत्र काय. आता ते गोत्र मला पण माहिती नाही माझं काय आहे. नंतर तुझं कुलस्वामी कुठला, हे बाकीचेच प्रश्न विचारायचे. आणि मला वाटायचं की मला हा प्रश्न विचारला पाहिजे, ते काही विचारायचंच नाही कोण असं. मग हे जेव्हा बघायला आले तेव्हा त्यांनी विचारलं काय होता प्रश्न. तेव्हा त्यांनी असं म्हणजे त्यांनी काही विचारलं नाही, माझ्या चुलत सासऱ्यांनी विचारलं. त्यांनी नंतर असं नाव आणि शिक्षण फक्त विचारलं, पण माझ्या चुलत सासऱ्यांनी विचारलं की काय म्हणजे याच्या आधी काही जॉब वगैरे केलाय का, कारण माझं म्हणजे काहीतरी करायचं असं होतं. आणि आबा आमचे पूर्ण विरोधातच होते त्याच्यामुळं ते जॉबचं वगैरे काही जमलंच नाही. मला असं वाटत होतं की लग्नानंतर मी काहीतरी केलं पाहिजे, आणि ते माणसाच्या बोलण्यातून समजतं ते. माझ्या सासऱ्यांनी विचारलं की याच्या आधी जॉब काही केलाय का, तर म्हंटल नाही केलेला. लग्नानंतर काय करायची इच्छा वगैरे आहे का, तर मी हो पण म्हंटल नाही, नाही पण म्हंटल नाही, पण आतून मला असा आनंद झालेला की काहीतरी करू शकतो, शक्यता आहे, बरोबर, काहीतरी होण्याची शक्यता आहे असं वाटलेलं. आता पण अनेक जण असं म्हणतात की तुम्ही घ्या त्यांना व्हिडिओमध्ये, घ्या त्यांना, ते येत नाहीत, पण कॅमेऱ्याच्या मागे पाठिंबा कसा असतो तुम्हाला युट्यूब साठी? पाठिंबा म्हणजे मी आता ऑब्विसली माणूस आहे म्हटलं, थोडंसं टाइमपास वगैरे स्क्रोलिंग चालू असते, तर ते मला असं आता बरेच दिवस झालं मध्ये मी व्हिडिओज टाकलेले नाहीयेत, तर ते मला सांगत होते टाइमपास करायचं राहू दे, आता ते युट्यूबकडे लक्ष दे, असं करून सांगतात की बाबा हे बघ, म्हणजे सेटिंगचं असेल काय ते बघतातच, टेक्निकल, पुन्हा बँकेचं वगैरे काय असेल तेच बघतात सगळं. YT स्टुडिओ मध्ये कमेंट्स वगैरे सगळ्या, किंवा आज किती व्ह्यूज आले वगैरे, ते म्हणजे सकाळी उठलं की तेच ते बघतात. YT स्टुडिओ बघायचा की रेश्मा हे बघ आज एवढे व्ह्यूज आले, आज एवढे $, आले, हे असं पहिल्यांदा ते बघतात आणि मग मला सांगतात. म्हणजे आहे थोडीशी उत्सुकता आहे, जरी त्यांनी कॅमेरा धरला नाही किंवा एडिटिंग करून दिलं नाही तरी सुद्धा थोडस म्हणजे काय एक काय म्हणूयात सपोर्ट आहे तो, की
पुढे जा, मी आहे पण मला बोलवू नकोस व्हिडिओ मध्ये. ओके, तुम्ही मगाशी म्हणालात तसं की सगळं तुम्ही टेक्निकली युट्यूब वरनं शिकलात, एडिटिंग वगैरे पण सगळं तुम्ही करता की कोणाची मदत घेतात? ऍक्च्युली मी सांगितलं ना मगाशी की माझी जाव होती एक, ती माझ्याच वयाची आहे, त्याच्यामुळे आम्ही एकदम फ्रेंडली असायचो. तर तिच्या सुद्धा मैत्रिणीचं चॅनेल होतं ब्लॉगिंगचं, तर तिला थोडंसं एडिटिंगचं माहिती होतं माझ्या जावेला. तिच्या मैत्रिणीचं चॅनेल असल्यामुळे तिला माहिती होतं, तिच्यामुळे मला समजलं ते. मग तिनं थोडंसं नॉर्मल अगदी बेसिक सांगितलं होतं आणि आपण त्याच्यात शिरलो की आपल्याला ते समजून जातं. मग मी पहिले व्हॉट्सअप स्टेटस करायची, फोटो ठेवायचे, सॉन्ग लावायचं, 30 सेकंदाचे असतात ना व्हिडिओ, ते करायची. हळूहळू ते जमल्यानंतर मला म्हणजे मोठे रेसिपीचे व्हिडिओ पण हे करायला लागले. असं पहिला मला व्हॉइस ओव्हरचा ऑप्शन माहितीच नव्हता, मग तो आता थोड्या दिवसापूर्वी समजलाय. पहिला मी जेवण बनवत बोलायचे. तुम्ही त्याचा एक खूप किस्सा सांगितलेला, अलीकडेच त्यांचा एक व्हिडिओ पण तुम्ही Q&A चा केला, त्याच्यात एक किस्सा सांगितलेला की आजूबाजूच्यांचे खूप आवाज यायचे, कुठे भंगारवाला आला, काय काय व्हायची ती नेमकी ती कसरत काय होती? आता समजा मी सांगितलं की बाबा आता कढईमध्ये तेल घालायचंय, तोपर्यंत खाली भंगारवाला ओरडणार भंगारवाला करून. नंतर मुलं शनिवार रविवार असेल तर मुलं खेळत असतात, त्याच्यामुळं त्यांचा आरडाओरडा चालू असतोय, कोणी दरवाजा वाजवतंय, बेल वाजवतंय, असं होतं. म्हणजे आपण सांगतो आणि पुढचं ते जॉईन होतंय, त्यालाच पुढचं जॉईन होतंय, असं व्हायचं. मग ते आता ते ह्याच्यात ते बनवतानाच केलेलं असल्यामुळे ते ह्याच्यात कट करता येत नव्हतं, एडिटिंग मध्ये जात नव्हतं. मग नंतर मला हे व्हॉइस ओव्हरचा ऑप्शन समजला. मग मी बघितला आधी चेक करून की काय आहे का नेमकं, व्हॉइस कमी व जास्त करता येतोय का. त्याच्यामध्ये ते माईकचा ऑप्शन होता, मग तिथं व्हॉइस ओव्हर. मग आता व्हॉइस ओव्हर वगैरे कधी करता नेमकं, कसं असतं रुटीन तुमचं सकाळपासून संध्याकाळपर्यंत? सकाळी उठून ह्याला स्कूलला घालवायचा, माग आल्यानंतर आपली कामं आवरायची तर आणि जेवण बनवायला चालू करायचं. मग काहीतरी वेगळं करायचं असेल तर ती रेसिपी शूट करायची, नंतर परत ह्याला आणायला जायचं. तो आला की त्याला जेवायला घालायचं, झोपायला घालायचं. म्हणजे झोपतो तो जेवल्यानंतर थोड्या वेळानं, थोडंसं खेळायचं त्याच्यासोबत, परत झोपतो तो. त्याच्यासोबत कधी कधी मी पण झोपून जाते, कधीतरी एडिटिंग करत बसते असं. मग एडिटिंग मी संध्याकाळीच करते, रात्री व्हॉइस ओव्हर झोपायच्या आधी थोडंसं एडिटिंग व्हॉइस ओव्हर रात्रीच करते. हा ना, आणि एक अनेकांना प्रश्न आहे की तुमचे व्हिडिओ थोडे फास्ट फॉरवर्ड किंवा थोडं स्पीड एक जास्त असतो, पण असं सगळा पूर्ण स्वयंपाक बनवण्यासाठी किती वेळ लागतो तुम्हाला? आता मेसचं जेवण आहे त्याच्यामुळे थोडासा जास्त वेळ लागतो, म्हणजे 1-1.5 तास तरी लागतो. आणि काय त्याच्यात सगळे चारी पदार्थ काय करायचं ठरवलं ना, भाजी काय करायची आणि वरण करायचं की आमटी करायची, हे ठरलं की मग जास्त वेळ लागत नाही. ते ठरवायचंच असेल तर ते ठरवण्यातच अर्धा तास जातोय. मग ते ठरवताना काही वेगळं प्लॅनिंग करता की कसं काय? काय नाही प्लॅनिंग, असं म्हणजे फ्रीज मध्ये जे असेल तेच करायचं असेल. अच्छा, आणखीन एक प्रश्न मी असा विचारेन की तुमचं, मी म्हंटल तसं की तुमचं चॅनल बघून प्रेरणा मिळाली, पण अनेकदा असं होतं ना की काही प्रमाणात सेम कन्फ्युज होतं की हा तुमचाच आवाज आहे का इतर कोणाचा आहे. आवाज पण बऱ्यापैकी सिमिलर असलेले अनेक चॅनल्स आहेत. त्या व्हिडिओज खाली खूप तुमचे जे चाहते आहेत, सबस्क्रायबर आहेत, त्यांच्या कमेंट्स असतात, मूड अँड फूडची कॉपी, रेश्माताईची कॉपी, तुम्ही स्वतःचं ओरिजिनल आणा. तर खरंच कॉपी होते असं वाटतंय का तुम्हाला? कॉपी करतात ना, काही लोक करतात कॉपी, म्हणजे माझाच व्हिडिओ घेतात आणि तोच दाखवायचा. मग त्या 2 चॅनेलवर आम्ही हे केलं, ह्यांनीच केलं ते, मला काय केलं ते माहिती नाही, कॉपीराईट केलं. तर मग ते चॅनेल बंद झाले. आम्ही त्यांना इन्स्टावर वगैरे सांगितलं डीएम करून की बाबा तुमचं काहीतरी करा, तुम्ही करा, माझाच व्हिडिओ, एक वेळ आवाज वापरा, तुम्ही रेसिपी बनवा, आवाज वापरा, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. तर ती पण, म्हणजे ती समजूतदार बाई होती, ती पण ठीक आहे म्हटली, चालेल. तिनं चॅनेलच बंद करून टाकलं. नाही, चॅनेलवरचे व्हिडिओ डिलीट केले त्याचे, चॅनेलवरचे माझे जे होते ते. आणि आता इन्स्पायर होणार, एखाद्याकडनं इन्स्पायर होणार म्हटलं त्याच्यातलं 20-30% काय होईना आपण घेतोच. आता कॅप्शन मध्ये ते म्हंटल मी, अशा बाया यायला लागलेल्या आहेत, अशा बाया यायला लागलेल्या आहेत, तर ते ऑब्व्हियसली थोडंफार हे होतच. आता ते मी क्वेश्चन आन्सर मध्ये सांगितलं की बाबा ते काय आमच्या आव्हानी आणून ठेवलेलं नाही, कोणी वापरू शकतं ते असं. पण आहे ते एक बघून झाल्यासारखा प्रकार होतोय. आणि बोलणं म्हणजे कसं, फक्त रेसिपी मध्ये कोणी इंटरेस्टेड नाहीये, थोडस इंटरेस्टिंग करून सांगितलं त्याला की माणसाला ऐकायला बरं वाटतं ते, त्याच्यामुळे ते
थोडस त्या सुद्धा असं रंगवायला लागलेलं आहे. हो, म्हणजे तो एक पॅटर्न असं म्हणता येईल ना, की जो तुमच्या व्हिडिओचा जो पॅटर्न होता तो बऱ्याच ठिकाणी. पण अगेन मी ह्याच्यातही म्हणेन, तुम्ही हा मुद्दा आणलात की इन्स्पायरही होतात काही जण, पण जेव्हा ह्या सातत्याने त्यांच्या खाली पण कमेंट असतात ना त्यांच्या व्हिडिओ खाली की कॉपी करताय, तर त्यांना थोडस एक डिमोटिवेटिंग वाटू शकतं. त्याच्यावरती पण व्हिडिओ बनवला ना, असं म्हणजे त्यांच्या कमेंट सेक्शन मध्ये जाऊन नका करू असं. त्यांचं ओरिजिनल जर आहे, हे कॉन्टेंट ओरिजिनल जर आहे, तर तुम्ही तिथे जाऊन उगाच बोलू नका की मूड मराठीची कॉपी करते असं तसं. हो, कारण काही वेळेला ती भाषा शैली पण तुमची आणि त्यांची थोडीफार सिमिलर असल्यामुळे असू शकतं. मध्ये एक प्रसंग तुम्ही युट्यूबवरच सांगितला, युट्यूबवर नाही का इंस्टाग्रामवर सांगितला होता की तुमच्या नावाचं फेसबुकला एक पेज होतं. काय नेमकं दोन्हीकडे सांगितलं होतं. माझा युट्यूबला व्हिडिओ आहे, इन्स्टाला पण आहे. तर हा फेसबुकला एक झाला होता. एक लेडीज होती, तिनं चॅनेल चालू केलं होतं आणि माझाच डीपी जो आहे तो पण माझाच होता. म्हणजे माझं फक्त युट्यूब चॅनेल होतं आधी, इन्स्टावर पण नव्हतं आणि फेसबुकवर पण नव्हतं. मग मी पहिलं इन्स्टाला काढलं, तिकडे 1 लाख झाल्यानंतर मग फेसबुकला काढलं. तर फेसबुकवर आता काय 100-150 आहेत काहीतरी. आता तिकडे जास्त लक्षच देत नाही. तर तिथे एक लेडीजनं चॅनेल चालू केलं होतं माझाच हे काय बोलतात प्रोफाईल घेऊन, प्रोफाईल पिक्चर पण माझाच, डीपी पण माझाच, नाव पण माझं आणि व्हिडिओ पण माझंच टाकते. म्हणजे मी चॅनेल चालूच केलेलं नाही. माझ्या चॅनेल, माझं जे चॅनेल आहे तेच त्यांचं चॅनेल पण माझं म्हणून दाखवायचं असं ते एक प्लॅनिंग होतं. तर आम्ही त्यांना डीएम म्हणजे मेसेज करून सांगितलं फेसबुकला की बाबा नका करू असं, आता आम्ही चालू केलंय तर तुम्ही तुमचं बंद करा म्हणून. तर ती म्हंटली की नाही मी टाकणार व्हिडिओ, मी ताईची खूप मोठी फॅन आहे. अरे बापरे. हे म्हंटले की काय फॅन आहे म्हणून मग काय पण करणार का. मग म्हणजे 2-3 वेळा सांगून बघितलं तर ती नाही मी टाकणार व्हिडिओ आणि तुमचेच टाकणार आणि डीपी पण. मी म्हटलं डीपी तर काढ, तर डीपी पण नाही काढणार बोलते, माझंच म्हणजे तुमचंच ठेवणार डीपी आणि व्हिडिओ पण तुमचेच टाकणार असं. मग 2-3 वेळा सांगितल्यानंतर म्हंटल काय आता हे नाही ऐकत की म्हणलं सरळ बोटाने काही निघत नाहीये. तर मग व्हिडिओ बनवला मी की अशी एक लेडीज आहे, तर तुम्हाला ते चॅनेल आलं की रिपोर्ट मारा म्हणून. 2 दिवसात डिलीट झालं चॅनेल. अरे बापरे. म्हणजे आपला ऑडियन्स पण खूप भारी आहे. हो आहेच. हो अगदीच. ऑडियन्सचा तुमच्यासाठी जो सपोर्ट आहे त्याला रिलेटेड हा प्रश्न मला विचारायचा. तुम्ही ब्रँड कोलॅबोरेशन्स आता तुम्हाला आठवत आहे का पहिलं ब्रँड कुठलं आलं होतं तुमच्याकडे? पहिलं मला स्नॅकहारीवाल्यांचं ब्रँड आला होता पहिला. आणि तुम्हाला म्हणजे तो ब्रँड म्हणजे त्यांनी चालू केलेलं फक्त, चालू केलेलं. आणि ताई तुमचे व्हिडिओ आम्हाला आवडतात आणि आम्हाला आवडतायत म्हणलं सगळ्यांनाच आवडत असतील असं ते त्यांचं म्हणणं होतं. तर तुम्ही एवढं करता का? तर आता ते पहिलंच असल्यामुळे मला पण समजत नव्हते की काय करायचं, कसं करायचं. तर हे म्हंटले घे बघू तर पुढं करता येईल काय पण. तर म्हटलं ठीक आहे करूया. मग झालं ते. आणि त्याच्यानंतर कसा भेटला त्यांना. एका ब्रँडला कदाचित तुम्ही म्हटलं होतं एका ह्याच्यात की तुम्ही ते प्रमोट केल्यामुळे अगदी बंद होणारं एक ब्रँड पण खूप त्याला पुढे प्रगती झाली त्यांची. तर आता हे काय म्हणत ब्रँड प्रमोशन्स घेताना ना स्पेशली फूडच्या रिलेटेड खूप सावधगिरीने करावं लागतं. कुठलं काय असेल कळत नाही. तर तुम्ही असे काही नियम बनवलेत का की हे करायचं किंवा हे करायचंच नाही असं? आता कोणी आलं समोरून विचारलं की बाबा आमच्या ब्रँडचं कोलॅबोरेशन करायचं आहे तर तुम्ही कराल का? तर आधी विचारून घ्यायचं की त्यांना काय आहे बाबा तुमचं प्रोडक्ट आणि ते कसं काम करते वगैरे. तर म्हणजे काही माहिती घ्यायची आणि लोकांना काही याचं हे होणार नाही ना, काय बोलतात साईड इफेक्ट किंवा दुसरं काय म्हणू शकतो आपण, नुकसान नाही होणार नाही ना असं. किंवा बाबा तुम्ही करताय तुमचं प्रमोशन, मी केलं लोकांनी घेतलं आणि परत मला शिवाय खायला लागतील असं. म्हणजे साधारण चौकशी करता सध्या तरी आणि हळूहळू मग नंतर जसे येत जातील त्याच्यानुसार एक ठरवा. मग आधी मी एक करून बघते रेसिपी म्हणजे घरातली, मला करायची आमच्या घरात करायची ती. ते जर व्यवस्थित हे झालं तर मग दुसरा व्हिडिओ एडिट करायचा, शूट करायचा आणि तो टाकायचा असं. अच्छा, आता आपण आपल्या तिसऱ्या सेगमेंटकडे वळणार आहोत. म्हणजे आतापर्यंत तुम्हाला लोकांनी विचारलेले प्रश्न, मी विचारलेले प्रश्न, ते सगळं आपण ऐकलं. आता मला तुमचे अनुभव ऐकायचे युट्यूबच्या तुमच्या एवढ्या मोठ्या सबस्क्रायबर्सच्या IT फॅमिलीकडचे. तर आपलं तिसरं सेगमेंट आहे ट्रोलिंग ते स्क्रोलिंग. आपण छान गोड कॉम्प्लिमेंटने सुरुवात करूया.
तर तुम्हाला आता अनेक कॉमेंट्स येतात, त्याच्यामध्ये तुमच्या आवाजाचं तर कौतुक मी पहिल्यापासून म्हणते, आवाजाचं कौतुक होतंच, तुमच्या बिनधास्तपणाचं कौतुक होतं. अशा 3 कुठल्या तुम्हाला आठवणीत राहिलेले कौतुकाचे क्षण आहेत का, की त्याने असं वाटलं की वा मस्त केलं आपण काहीतरी? हो, म्हणजे एक कमेंट आहे ती फर्स्ट टाइम मला, म्हणजे जेव्हा माझे व्हिडिओ व्हायरल पण नव्हते झाले तेव्हा एक आली होती. म्हणजे व्हायरल व्हायच्या स्टेजला होते माझे व्हिडिओ, त्याच्यानंतरच ते व्हायरल व्हायला लागले. मी स्वामींचं ते एक केलं होतं पारायण, त्याचा मी व्हिडिओ दाखवला होता, पूजा कशी मांडली आणि प्रसादाला काय केलं हा व्हिडिओ दाखवला होता. तर एक कमेंट आली होती की तू खूप छान केलंस सगळं, म्हणजे सागर संगीत केलेलं आहे, तर म्हणजे स्वामी तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करतील हे असं. आणि पहिल्यांदाच अशी कॉमेंट आली होती, मला खूप भारी वाटलं तेव्हा. आशीर्वाद देणारी, आशीर्वाद देणारी. आणि आता तर भरपूर आशीर्वाद देणारे येतात. मला लय भारी वाटतं. तरी किंवा कोणी असं प्रत्यक्ष भेटून सांगितलेली एखादी अशी कुठली आठवण आहे का, की की मस्त रेश्मा तू सांगितलीस तशी मी रेसिपी करून बघितली, असं कधी झालंय? हो आहेत ना बऱ्याच. म्हणजे आता पिल्लू स्कूलला जातो ना, तर स्कूलमध्ये पण त्यांच्या टीचर सुद्धा, म्हणजे आम्ही आता 26 जानेवारी होता ना, स्कूलमध्ये गेलो होतो आम्ही, आणि एका टीचरने मला बोलवून सेल्फी काढून घेतला. अरे वा. आणि त्यांनी अगदी प्रिन्सिपलला पण सांगितलं की हे साधं व्यक्तिमत्व नाही असं करून. मग त्यांनी लिंक सुद्धा पाठवली त्यांना. त्या म्हटलं खूप छान असं करून. आणि म्हणजे देवांचे फ्रेंड्स आहेत ना, त्यांच्या मम्मी सुद्धा म्हणजे बघतात व्हिडिओ आणि त्या सुद्धा बनवून बघतात, अगं खूप छान झालेलं ते असं सांगतात मग दुसऱ्या दिवशी. तर हे तर कौतुकच झाली आणि ती सगळ्यांनाच आवडतात, ते कुठेतरी त्याने आपल्याला प्रोत्साहन मिळतं. पण ट्रोलिंग पण भयंकर होय. असं कधी खूप राग आलेत, असे काही ट्रोल्स आहेत का आठवणीत राहिलेले? ऍक्च्युली मी ते इग्नोरच करते जास्त, त्याच्यामुळे मला एवढं काही आठवत नाही. पण आहे 2-3 असते की बाबा तुला काहीच जमत नाही तर तू कशाला करतेस, व्हिडिओ करायचं बंद कर, तेच दाखवते असं. आता जे घरात बनतंय तेच तर माझं दाखवायचं हे आहे, कॉन्टेंट आहे. तर ते एक आहे की तुला काहीच जमत नाही असं. बाबा म्हणजे आता मी जेवण बनवते, तुम्ही खाऊन बघितलं, तुम्ही सांगितलं अरे खूप छान झालंय, ती माझ्यासाठी पोच पावते. दुसऱ्यांनी खाल्लंच नाही ते बघून, ते नुसतं बघून सांगणार की बाबा काय ते आवडलं नाही आम्हाला म्हणून, तुम्ही न खाता कसं काय असं सांगू शकता नाही का. हे मला जरा थोडंसं खटकतं. म्हणजे न बघताच तुम्ही कसं काय ठरवू शकता की हे चांगलंच झालेलं नाही करून. आणि एक आहे मुलगी, माझी सबस्क्रायबर पण आहे ती, पण तिने आजपर्यंत मला एकही कमेंट चांगली केलेली नाही, एकही कमेंट. म्हणजे मला तर वाटतं हिनं ट्रोल करायला मला सबस्क्राईब केले की काय माहिती. मी तिला हाईड केलं. का, म्हणजे काय कमेंट असायच्या तिच्या तशा? काही म्हणजे हिला असं काहीच येत नाही, काय नुसतं रेग्युलरचे दाखवते, शेंगदाण्याच्या कुटातनं बाहेर पडा, हे असं तसं. आणि दुसरी एखादी ट्रोलची कमेंट आली ना, म्हणजे तर तिच्यासोबत ते चॅटिंग चालायचं कमेंट मध्ये. अरे बापरे. म्हणजे ते इतरांना पण त्याच्याने इतरांना पण सांगून द्यायचं की बाबा ही चांगली नाहीये म्हणून. बरं ती मला ओळखत पण नाहीये, बरं ओळखत असतीस मला, तुला माझं बॅकग्राऊंड माहिती असतं आणि तू बोलली असतीस ठीक आहे, काहीच माहिती नाही. बरं ते आता जोश टॉकला पण त्यांनी कमेंट केले, पण सगळ्या कमेंट चांगल्या आणि त्या लेडीजच्या 2 कमेंट वाईट असं झालंय. मग मी तिला हाईडच करून टाकलं. म्हटलं तू माझी सबस्क्रायबर असलीस तर तुझ्या कमेंटची मला गरज नाही, जाऊ दे, सबस्क्रायबर नको वाटलं, चांगले करतायत तेवढे बास आहेत मला. खरंय. तर असा साधारण एक अनुभव आहे, याला जोडून मी तुम्हाला एक शेवटचे प्रश्न विचारेन. एक म्हणजे असा की सुरुवातीपासून मी म्हणते, आता साधारण आपण इतक्या वेळ गप्पा मारल्या की प्रेरणा घेतायत तुमच्याकडून लोक. तुम्ही कधी असा विचार केला होता का की आज तुम्ही ज्या टप्प्यावर आहात तिथे कधी असाल? नाही, मी तर विचारच केला नव्हता. मी मागच्या क्वेश्चन आन्सर मध्ये सांगितलेलं आहे की माझं काही MSCT वगैरे झालेलं नाही, त्याच्यामुळं मला जरी महिन्याला 10,000 रुपये आले युट्यूब मधून तरी मला ते पुष्कळ होते असं मला वाटायचं. पण आज चांगले पैसे येत आहेत ते बघून मला वाटतच नाही की अरे मी 10,000ची अपेक्षा ठेवली होती आणि एवढे पैसे मला मिळत आहेत. तर ते कुठेतरी भारी वाटतं, खूप भारी वाटतं. पैशांचा एक मुद्दा झालाच ऑफकोर्स, आणि तो आपल्या कुटुंबासाठी खूपच महत्वाचा आहे. पण एक ओळख असते ना, की म्हणजे आज फक्त तुम्ही देवांशी आई किंवा एक पत्नी किंवा एवढंच तुमची ओळख नाही, तुम्ही स्वतः सेलिब्रिटी आहात एक युट्यूबमुळे. आणि खरं आहे, ते मान्य केलंच पाहिजे. आपण स्वतः जोपर्यंत स्वतःचं कौतुक करत नाही तोपर्यंत काही नाही. तर ती ओळख जी तुम्हाला आज मिळाली आहे तीच इतरांनाही मिळावी, तर त्याच्यासाठी तुम्ही त्यांना काय सल्ला द्याल?
काय नाही, मी तर म्हणजे मी एखादी गोष्ट ठरवते ना की बाबा हे आपल्याला करायचंय, तर रमत गमत का होईना, फास्ट का होईना, पण ती गोष्ट करायची, पूर्ण करायची ठरलेल्या वेळेत असं. तर हेच सांगेन मी की हातात घेतलं एखादं काम तर ते पूर्ण झाल्याशिवाय थांबायचंच नाही, माझ्यासारखंच. हेच आपलं लक फॅक्टर कुठेतरी असतं. पुन्हा काय बोलतात, कर्म असतं, देव देव आहेच म्हणा. तर ते सोबत असलं ना की म्हणजे आपण ज्या जागी आहे तिथून आपण आपल्याला जिथे जायचंय तिथे पोहोचायला नाही वेळ लागत असं. फक्त म्हणजे प्रयत्न करत राहिलं पाहिजे. आणि बरोबर. विश्वास, स्वतःवर विश्वास आणि देवावर विश्वास, त्याच्यावर माझा तर विश्वास आहे. नाही, असायलाच हवा खरंच. आता एक हा शेवटचा प्रश्न असता की आज मूड अँड फूड मराठी चॅनल आहे, तुम्ही एस्टॅब्लिश्ड चॅनल आहे खरं बघायला गेलं तर. तुम्हाला तुमच्यामध्ये नेमका काय फरक जाणवला जेव्हापासून चॅनल सुरू केलं तेव्हापासून, आणि जर आज हे चॅनल नसतं तर तुम्ही काय करत असतात? काय करत असते मी, धुनी भांडी करत असते. नाही, घरचंच काम करत असते, कारण ऑब्विसली सासू सासरे म्हणजे त्याला कोणी घेणार नाहीये. माझा डे केअरवर विश्वास नाही, त्याच्यामुळे मी बाहेर काही जॉबला वगैरे जाता आलंच नसतं मला. आणि गेले असते तरी काय जास्त पैशाचा जॉब मला मिळाला नसता. अगदी वेळेवर आलाय तो. देवांश, तू आज काय सॉन्ग वगैरे म्हणून दाखवणार की नाही आम्हाला? का? पप्पांसारखं नाही असं काय रे? ऐक ना, बोल ना बाळा. तो तिथे खेळतोय. पण एक तुम्ही बोलत होतात की युट्यूब जेव्हापासून सुरू केलं तेव्हापासून साधारण काय बदल जाणवतोय स्वतःमध्ये? बदल म्हणजे काय, बदल असं काय नाही. मी जशी पहिली होते तशीच आहे. फक्त थोडं कसं 4 माणसं ओळखायला लागलेली आहेत आणि 4 पैसे हातात येत आहेत, हाच बदल झालेला आहे, बाकी काही नाही. नक्कीच. आणि मला मी जशी आहे तशीच राहायचंय. अरे वा, छान छान. याला आता मी शेवटचा प्रश्न म्हटलं खरं तर, पण एक जोडून विचारेन की तुम्ही म्हणालात जसं आहात तसंच राहायचंय, आणि खरं तर तो खरेपणा असेल तरच तुम्ही पुढे जाऊ शकणार आहात. आता पुढे युट्यूबच्या प्रवासात काय स्वप्न आहेत, काय माइलस्टोन गाठायचे? 5 लाख होतील सबस्क्रायबर माझे. वाटतंय मिलियन मध्ये पण व्हावे, बघू आता. गोल्डन बटन, गोल्डन बटन यायला पाहिजे असं वाटतंय. नक्कीच होईल होईल सगळं. काय म्हणूया, तुमच्या मेहनतीने आणि चिकाटीने नक्की सगळं पूर्ण होईल. आता तुम्ही आम्हाला वेळ दिलात आज आणि खूप छान गप्पा मारल्यात, आणि खास म्हणजे खरं तर एरवी आपण इन्फ्लुएन्सर्सच्या जगात म्हणजे त्यांच्या घरीच होतो, पण आम्हाला जमलं नाही. पण पुढच्या वेळी मी नक्की येईन, कधीतरी जेवायला येईन आणि मग आपण रिॲक्शन देऊया जे कमेंट करतात ना त्यांना. नक्की. पण तुम्ही इथे आलात, वेळ काढून आलात, गप्पा मारल्यात आमच्याशी, त्या सगळ्यासाठी तुम्हाला खूप खूप थँक्यू. आणि कसं वाटलं तुम्हाला साधारण? खूप छान वाटलं. इंटरव्ह्यू नाही, गप्पाच झाल्या. तर येस, भेटूया. तोपर्यंत तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. तर या होत्या मूड अँड फूड मराठी चॅनलच्या सर्वा रेश्माताई. त्यांच्याबरोबरच्या या गप्पा तुम्हाला कशा वाटल्या हे कमेंट करून नक्की कळवा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि जेव्हा हा व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावर शेअर कराल तेव्हा लोकसत्ता लाईव्हसह मूड अँड फूड मराठीला सुद्धा टॅग करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी, इन्फ्लुएन्सर्सच्या जगात डोकावून पाहण्यासाठी लोकसत्ता ऑनलाईनच्या इन्फ्लुएन्सर्सच्या जगात या सिरीजला नक्की फॉलो करा. नवीन व्हिडिओ घेऊन आम्ही लवकरच येऊ. तोपर्यंत पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह.